गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि हा जो व्हिडिओ असणार पार्ट 2.2 ऑफ द कोकण सिरीज. तर जो लास्ट व्हिडिओ होता तो खूप लेंदी होणार होता, तर म्हणून मी तो चॉप करून 2.1 2.2 बनवला आहे. तर हा त्याचा सेकंड पार्ट आहे, दॅट इज द सेकंड हाफ ऑफ द डे. आणि त्याच्यामध्ये आम्ही बागेमध्ये गेलो होतो. आमची जी गावाची बाग आहे जी आता छोटी आहे अजून, पण ती खूपच जास्त क्यूट आहे. नंतर आम्ही गेलो होतो कोकण फ्युजन रेस्टॉरंटमध्ये जे आहे मालवणमध्ये, आणि त्याचं फूड इतकं अमेझिंग होतं. म्हणजे आय ओनली हॅड चायनीज ओव्हर देअर आणि इट वॉज अमेझिंग. आय हॅव व्हेज, तो मी ते तिथे खाल्लं. बाकी लोकांनी नॉनव्हेज खाल्लं आणि त्या लोकांना पण खूप जास्त आवडलं. सो यू कॅन ट्राय इट आउट. आणि तुमच्याकडे दुसरे कुठले रेस्टॉरंट्स असेल मालवणमध्ये तर लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. अजून एक ॲड ऑन, ते जे कोकण फ्युजन रेस्टॉरंट होतं ते पेट फ्रेंडली रेस्टॉरंट होतं. आणि तिथे म्हणजे इट्स व्हेरी रेअर टू फाइंड पेट फ्रेंडली रेस्टॉरंट्स. सो यू कॅन डेफिनेटली गो देअर इफ यू हॅव पेट्स. रेकमेंडेड. सो चेक माय ब्लॉग आउट. आता पप्पा आपल्याला थोडंसं एज्युकेशन देणार आहे. हे स्पेशल त्यांनी. तुम्ही लोकांनी चेलापिकाने ऑर्डर केली. पिंकीने चलाप्या नाही बनवला. ही आहे चाय आणि आम्ही आलो आहे इथे बागेमध्ये. ही आहे बाग, सगळे झाडं आहेत इथे. आणि इथे हे काजूचं झाड आहे. काजूचं झाडला हे असे मोहर आले आहे. काजूच्या झाडाला पण असे मोहर आले आहे. मस्त मोठं वाढलं आहे झाड इथे. आणि हे सगळे आंब्याचे झाडं आहेत. ते आहे माड म्हणजे कोकोनट. आणि इथे पण एक कोकोनटचं झाड. हे झाडं आता छोटे छोटे आहेत. 3 वर्ष झाली आहे. आता थोड्या वेळाने हे म्हणजे म्हणजे अजून 1 वर्षांनी ते वाढतील. आता हे आमचं झाड आहे, छोटंसं आहे, पण ह्याला पण मोहर आला आहे असे हे आंब्याचे. सो इट इज गोइंग गुड. हे आहे मोरिंगाचं झाड, एकदम मस्त हेल्दी. माझे पप्पा पण खूप स्मार्ट आहे, त्यांनी मोरिंगाचं झाड लावलं आहे. बिकॉज इट्स अ सुपर फूड राईट नाव अँड आय कन्झ्युम मोरिंगा ऑलमोस्ट डेली. सो I think everyone should. It's really very healthy. It gives good amount of antioxidants and lot of good things. Should have it. ही अशी ओली हळद अशी सुकणार आणि त्याच्या आतमध्ये ती हळदी अशी बनत राहणार असं जिंजरसारखी. आणि मार्चमध्ये त्याचं हार्वेस्ट होतं. आणि ही आहे ते आहे ऑल स्पाइसचं पत्त्याचं झाड. हे जे एक पत्ता आहे ना, तुम्ही असं बिर्याणीमध्ये असं टाकू शकतात. अँड देन इट स्मेल्स लाईक ऑल द स्पायसेस. आणि आय थिंक आमची जी जागा आहे ती चिक्कूसाठी खूप चांगली आहे, कारण की खूप सारे चिक्कू आम्हाला भेटतात. हे अजून एक चिक्कूचं झाड आहे. इथे चिक्कू आले आहे. इथे एक चिक्कू आहे. नंतर इथे एक चिक्कू आहे. इथे तर क्रेझी अमाऊंट ऑफ चिक्कूज हिअर. चिक्कू खायचं असेल, चिक्कू मिल्कशेक, एनीबडी कम टू माय प्लेस, यू विल गेट इट. लॉट ऑफ चिक्कूज. हे जांभूळचं झाड आहे आणि ह्याचं जर तुम्ही हे पान काढून खाल्लं ना तर असं जांभूळसारखं लागतं, असं लागतं. पण खूप असं मज्जा येते आहे स्वतःचीच असं बागेमध्ये असं फिरायला. सगळं केलं आहे, मम्मीची आयडिया होती, आणि एक्झिक्यूट केली आहे. पण मस्तपैकी त्यांनी ही बाग फुलवली आहे. आणि अजून पण मोठी झाली तर अजून पण मज्जा येणार. अजून पण प्रोड्यूस, अजून पण ऑर्गॅनिक फार्मिंग स्टफ. डिओ बागेमध्ये फिरतो मस्तपैकी. त्याला खूप आवडतं बाग. ये डिओ इथे ये. डिओ रन. डिओ जो. हा आहे आमच्या बागेतला पेरू, लखनवी पेरू. का लखनवी पेरू का लावला? मग कळेल तुला. इथे पण आहे छोटे छोटे पेरू. थांबा. आता पप्पा आपल्याला थोडंसं एज्युकेशन देणार आहे. हे स्पेशल त्यांनी सस्टेनेबल आणि नॅचरल वे ऑफ अवॉइडिंग पेस्ट केला आहे. तर ते आता आपल्याला एज्युकेशन देणार आहे. काय आहे हे?
हे आहे तो भुंगुड आहे, त्या माडांची जी सुई येते हा तर त्याला ते पोखरतात आणि मुळापर्यंत जाऊन त्या माडाला मारून टाकतात. अच्छा आणि ते मारू नये म्हणून हा एक त्यांच्यासाठी ट्रॅपर आहे. अच्छा. काय असतं त्यात? ह्याच्यामध्ये एक बिस्किट असतं. हा. बिस्किट म्हणजे एक ते ते भुंगुडा मादीला अट्रॅक्ट करतं. अच्छा अच्छा. मादी असते आणि त्या हा. भुंगुडाने अट्रॅक्ट करतं. हा आणि ते ज्यावेळी त्याला आकर्षित होऊन जातात त्यावेळी ते खाली जे साबणाचं किंवा पाणी असतं किंवा ते साधं पाणी जरी ठेवलं तर ते हा. त्याला टच केल्यानंतर ते खाली पडतात आणि मग ते मरतात त्या पाण्यात. वा वा असं वा. होतं. भुंगुरडा म्हणजे स्टेम बोरर्स. हा स्टॅम्प बोरर्स ते त्यांना सांग. तर ते तुम्ही तुमचे कोकोनट ट्रीज आहे ते सेव्ह ते करू काढलं शकतात. तो काढ पेरू. काढला जो पेरू आहे तो तोडणारा आहे. आम्ही हा पेरू कापणार आणि खाणार आणि तुम्हाला सांगतो कसा लागतो तो. हे आहे फायनल प्रोडक्ट. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. चांगलं आहे. मम्मी बरोबर. आणि इथे पाठीमागे दिसत आहे मस्त सुंदरसा सनसेट आणि सनसेट होतो आहे. आणि हे सगळे झाडं गाणं गात आहेत आणि तिथे पक्षी गाणं गात आहे मस्तपैकी तिथे बसून त्यांचं काहीतरी चालू आहे. हाय गाईज, आम्ही इथे आलो आहे डिनर करायला. कोकण फ्युजन करून रेस्टॉरंट आहे. हे काय आहे? हे आहे क्रॅब मसाला, हे आहे मालवणी चिकन सुक्का आणि हे वडे आणि हे भाकरी. आणि मी व्हेजिटेरियन आहे तर माझ्यासाठी मी हे ट्रिपल फ्राईड राईस मागवला आहे. कारण की बघ तुला समजत नाही कुठे काय मागवून खायचं. मग मला नाही व्हेज थाली खायची आहे, घरी मी खाते रोज. मी हे ट्राय केलं, हे तर खूप टेस्टी होतं. बाय प्रॉन्स पण काढते पण काढते प्रॉन्स पण काढते. भरलेलं पापलेट क्रेझी टेस्टी. तुला कसं आवडलं? टेस्टी 110 out of 10 आहे. स्टफ पॉम्फ्रेट. पप्पांना कसं वाटलं? एक नंबर. एक नंबर. Tasty. तुझी कंबर. मम्मीला कसं वाटलं? मला पण छान लागलं. मजेनी दिवस आपण मालवणी बेत होतो आहे. आणि हे सगळे ड्रिंक्स आहे, हे सगळ्यावर मी रिव्ह्यू करू शकते. बाकी सगळं मी खाऊ नाही शकली पण हे तर मी सगळं खाऊ शकते. आणि नंतर मग ह्या लोकांना भेटणार आहे. आणि मी हे माझ्यासाठी सोलकढी ऑर्डर केली आहे. मी हे पिऊन दाखवते. घरसारखी नाहीये. घरासारखी नाही, माझी मम्मी बनवते तशी तर नाही आहे पण इट्स गुड देन द रेस्टॉरंट. मम्मी तू पिऊन ट्राय करून बघ कशी आहे. आउट ऑफ 10. 10 पैकी 6. आणि मम्मीचं आहे सोलकढी ते 10 on 10. हे 6 on 10 आहे. बाकी सगळं चांगलं आहे. बाकी सगळं कसं आहे? पॉम्फ्रेट भाकरी थोडी स्टफ पॉम्फ्रेट फ्राय आणि चिकन सुक्का आणि हे क्रॅब मसाला 10 on 10. 4चा 4 पण पॉम्फ्रेट स्टफ आणि पॉम्फ्रेट फ्राय रेकमेंडेड. मग पप्पांना कसं वाटलं? मम्मीने काय काढलं पण आणि छान बोलत. अरे हो पप्पा थांबा आणि बोला जरा. एक नंबर. तुझी कंबर हाय चाल शेकी. ठीक आहे. आणि डिओला कसं आलं? डिओ इथे काय चालू आहे डिओ तुझं? ए दादा तुम्ही लोकांनी चेलापिकाने ऑर्डर केली. पिंकीने जलाप्या नाही बनवल्या. मग पिंकीने काय बनवलं? आज मासे मारायला गेले पण मासे भेटलेच नाही. सगळ्यांना फक्त बोंबील भेटले, मासे भेटले. बोंबील नाही भेटत त्या पाण्यामध्ये. आम्हाला
खारे मळे भेटले. पण त्याला बी फेवरेट त्याला आहे. आम्ही शोधले पण आज काही त्याला भेटले नाही. डिओ नॉन स्टॉप खातो आईस्क्रीम. डिओ थांब जरा. डिओ बस कर. डिओ तेवढंच होतं आजच्या ब्लॉगसाठी. आणि आम्ही खूप खाल्लं तिथे, खूप मजा आली. आता हा फर्स्ट डे इज ओव्हर. फर्स्ट डे ऑफ आचरा अँड मालवण. उद्या आम्ही जाणार आहे अजून मस्त मस्त प्लेसेस. दॅट विल बी ब्लॉग नंबर 2 ऑफ दिस सिरीज. सायनिंग ऑफ. येस, सायनिंग ऑफ टिल द नेक्स्ट वन. बाय बाय मला सगळ्यांनी. बाय बाय डिओ. बाय.